आपल्या कायमच्या रुटीनुसार चाललेलो आज पण दुकानाकडे. दुकानापाशी लवकर गेलेलं त्यामुळे अजिंक्यनाने लवकर दुकान उघडायला नव्हतं. मग अजिंक्यनानं कॉल करून बोलवून घेतला. स्टॉकची पिशवी घेतली आणि दुकान पहिला उघडलं. दुकान उघडल्या दुकान बिन स्टॉकचं असं दिसते बघा. मग दुकानमध्ये स्टॉक लावायला घेतला. मग स्टॉक लावल्यावर दुकान असं दिसते बघा. मग अजिंक्यनाने देवपूजा करून घेतली. मग देवपूजा झाल्यानंतर इकडची तिकडची कामं करून घेतली. महाराजांचा पाया पडला आणि पुढे कस्टमरची फाईल मारायला घेतलो. मग त्यानंतर निवांत होतं म्हणून म्हणलं कासवाला जरा खायला काढून त्याची टँक धुवून घेऊया. मग टँक धुवायला खाली गेलो. मग टँक धुवून झाल्यावर एक पप्पी दिसलं. त्याच्यासंग एक थोडा वेळ घालवला. पप्पी संग खेळून झाल्यानंतर मी दुकानात गेलो. दुकानात गेल्या निरूची एंट्री झाली. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो. ते सगळं सोडा. आपल्या शोर सेल्समध्ये आपण एक बनावट ऑफर सुरू केल्या. कोणताही मोबाईल घ्या त्याच्यावर गिफ्ट सुद्धा आपण देत आहोत. आपल्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल भेटून जातील, तेही 0% व्याज दरात. कोणताही टीव्ही घ्या आपण त्याच्यावर एक सोफा फ्री देत आहोत. मग एकदा नक्की विजिट करा आपल्या शोर सेल्सला. याचा ॲड्रेस तुम्हाला मी पिन कॅप्शन मध्ये कमेंट करतो. मग VOV40चे स्टिकर आलेले ते असं प्रॉपर असं काचव चिटकून घेतलं. मग त्यानंतर एक काम होतं, जाऊन मला खालनं जाऊन पाणी आणून शटर धुवून घ्यायचं. मग असं शटर वडलो आणि शटर धुवायला घेतलो. असं पाणी मारून शटर धुवायला घेतलं बघा. दुकान सगळं क्लीन केल्यानंतर माझ्यापाशी अवधूत आला. मग अवधूतनं बोलला माझे एक 2-4 फोटो काढ. मग ते 2-4 फोटो काढले आणि पुढचे फोटो बघा. हे जे आता फोटो काढले ते VOV40 काढलेले. मग संध्याकाळी कस्टमर होतं, त्यांची फाईल वगैरे आवरून मोबाईल त्यांचा अनबॉक्स करून घेतला. तर भावांनो, आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, एक काम करा जाताना तेवढं फॉलो तेवढं करा.